तर ठाकरे बंधूंची सध्या चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे शिवतीर्थवर। आपण पाहतो की दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेलेत का अशी देखील चर्चा आहे। दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार का अशी ही चर्चा आहे। या काही व्हिज्युअल्स मध्ये आपण पाहतो की राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर पहिल्या मजल्यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले होते। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशची सध्या ही या ठिकाणी बैठक सुरू आहे असंही कळतं। पहिल्यांदाच उद्धव ठाकरे इतका वेळ शिवतीर्थवर या ठिकाणी आहेत। या संदर्भात म्हणजे आता भाजपच्या नेत्यांकडून म्हटलं जातं की आम्हाला या सगळ्याचा काहीच फरक पडणार नाही, पण राजकीय दृष्ट्या जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे ही राजकीय अपरिहार्यता असली तरी सुद्धा या सगळ्याचा फटका कुठेतरी शिंदेंच्या शिवसेनेला बसेल असं वाटतं का? होय, तसं विश्लेषण करता येऊ शकतं की याचा सगळ्यात मोठा फटका शिंदे शिवसेनेला मुंबईत बसू शकतो। मुंबई, ठाणे, KDMC या ज्या MMR रिजन मधल्या महापालिका आहेत, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची वोट बँक नक्की आहे, एकच मतदार आहे आणि त्यांची ध्येय धोरण किंवा पक्षाची लाईनही एकच आहे, ज्यात आपण असं म्हणू शकतो की मराठी मतांवर यांचा पगडा असेल किंवा मराठी मतं जास्तीत जास्त आपल्याकडे कशी आकर्षित करता येतील या दृष्टीनं स्ट्रॅटेजी असेल। कारण उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय मतं एक गठ्ठा ही भाजपला जाणार आहेत, हे आता स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला दिसून येते। अलीकडच्या काळातले जे महाराष्ट्रातल्या राजकारणात मुद्दे गाजतात, मग हिंदी भाषा सक्ती असेल, त्याला ठाकरे बंधूंनी केलेला विरोध असेल, कबुतरांचा विषय असेल, ज्यात जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्या होत्या, आणि परप्रांतीयांना या निमित्तानं झालेली मारहाण, ज्यात जो परप्रांतीय रिक्षा चालक असेल, व्यापारी असेल, त्याला झालेली मारहाण आणि राष्ट्रीय स्तरावर त्याचे पडसाद किंवा त्याच्या प्रतिक्रिया उमटणं, ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे। आणि पूर्ण एक गठ्ठा परप्रांतीय मतं ही भाजपला जाणार आहेत किंवा राष्ट्रीय पक्षांना जाणार आहेत। आता राज ठाकरेंना बरोबर घेतल्यानं काँग्रेस नक्कीच थोडीशी चिंतेत असेल की नेमकी भूमिका काय घ्यायची। हायकमांड बरोबर ते चर्चा करतील, कारण त्यांना राष्ट्रीय राजकारणात याचा फटका बसू शकतो। बघा, लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील, भाजपनं थेट कधीच राज ठाकरेंना सोबत घेतलं नाही। राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा जरूर दिला, ते निवडणूक लढले नाहीत लोकसभेत, विधानसभेतही त्यांचा महायुतीत सहभाग होऊ शकला नाही, आणि कारण दिली गेली की शिंदेंमुळे महायुतीत राज ठाकरेंचा प्रवेश रोखला गेला। राज ठाकरेंच्या मनात नक्कीच थोडा राग असणार, कारण दादर माहीम सारख्या विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर हे अमित ठाकरेंच्या विरोधात राहिले, एक ट्रँग्युलर फाईट झाली आणि ज्यात अमित ठाकरेंचा पराभव झाला, आणि त्या काळात जे गैरसमज झाले, शिंदेंनी स्वतः शिवतीर्थवर येऊन राज ठाकरे यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला। राज ठाकरेंशी युती संदर्भातलाही महापालिका निवडणुकांसाठी प्रस्ताव ठेवल्याची त्यावेळेस चर्चा होती। पण आता जे दिसतंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा एकत्र येत आहेत, त्यावेळेस शिंदेंची जी मराठी वोट बँक आहे, शिवसेनेचा जो मतदार आहे, त्याचा निश्चित युती म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरे या मतदारांवर प्रभाव पाडतील आणि त्याचा थेट फटका हा शिंदेंना बसू शकतो। आणि या बाबतीतली स्ट्रॅटेजी असणार असं म्हटलं जातं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना आश्वस्त केलेलं आहे की एकदा परप्रांतीय वोट बँक आपल्या हातात आल्यानंतर जी मराठी वोट बँक आहे, ज्यात भाजपचाही मतदार आहे, शिवसेनेचाही मतदार आहे, त्या दृष्टीनेही या मराठी मतदारांना महायुतीकडे कसं आकर्षित करता येतील या दृष्टीनेही मुद्दे प्रचार असतील आणि स्ट्रॅटेजीमध्ये घेतले जातील। त्यामुळे आज महायुती की विशेषतः शिंदे शिवसेनेचंही लक्ष असेल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीच्या अनुषंगानं नेमकं काय पाऊल उचलत आहेत, आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे दिवसागणिक त्यांच्या कार्यकर्त्यांना, राजकीय मित्रांना, राजकीय विरोधकांना ही स्पष्ट कल्पना देत आहेत की आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येतो आहोत। आणि ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे की फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, तर एक संपूर्ण सीझन निवडणुकांचा, म्हणजे ज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुका या आम्हाला एकत्र लढाव्या लागतील,
तेव्हा आम्हाला कळू शकतं की ठाकरे बंधूंच्या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणात किती इम्पॅक्ट पडतो आणि मराठी किंवा महाराष्ट्रातल्या मतदारांना ठाकरे बंधूंची युती किती प्रभावित करते. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांवर हे भाष्य करणं कठीण होणार. आम्हाला एक पूर्ण सीझन काढावा लागू शकतो राज ठाकरेंबरोबर युतीमध्ये. त्यामुळे आता त्या दृष्टीने चर्चा सुरू झाली आहे की नेमकं काय करायचं, कसं करायचं, प्लॅनिंग काय असायला पाहिजे, दोन्ही बाजूला नेते बोलणीसाठी कोण असतील, जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरवला जाईल, दोन्हींचे वॉर्ड महत्वाचे. बघा सगळ्यात महत्वाचं जे शिवसेना युबीटीचे बालेकिल्ले आहेत, जिथे शिवसेनेचे आमदार आहेत, म्हणजे मग आपण माहीम असेल, विक्रोळी असेल, शिवडी असेल, जे मराठी बहुल भाग आहेत तिथेही शिवसेना युबीटीचे जे बालेकिल्ले आहेत तिथेही मनसेला जागा सोडाव्या लागतील. त्या मनसेला जर जागा सोडायच्या असतील तर त्या किती देता येतील, त्याच्यामध्ये काही अडचण होणार नाही ना, तिथे जागा वाटपाची बोलणी ताणली जाणार नाहीत ना, या दृष्टीनं सगळ्या चर्चा व्हाव्या लागतील. आणि शेवटला जिथे जागा वाटपाचा किंवा अन्य कुठचा मुद्दा अडचणीचा युतीमध्ये ठरू शकेल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्वतः एकत्रितपणे त्यावर मार्ग काढू शकतील. हा विश्लेषणाचा एक भाग झाला. दुसरं म्हणजे पितृपक्ष आहे, पितृपक्षातच या वाटाघाटींना सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं आहे. आणि 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा जी शिवसेना युबीटीची परंपरा आहे त्या मेळाव्याचं आमंत्रण राज ठाकरेंना दिलं जातंय का, राज ठाकरेंना या व्यासपीठावर बोलवलं जात आहे का, असेही मुद्दे आहेत. कारण स्वतः सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते की राज ठाकरेंना याचं आमंत्रण जाईल. पण शिवसेना युबीटीतल्याच काही नेत्यांनी असं म्हटलं होतं की हा मेळावा किंवा ही परंपरा पूर्णपणे शिवसेनेची आहे आणि यात उद्धव ठाकरेंच्या भाषणावर संपूर्ण केंद्रित असतं. त्यांचं मार्गदर्शन हे शिवसैनिकांसाठी महत्वाचं असतं. राज ठाकरेंचा गुढीपाडवा हा स्वतंत्र त्यांच्या पक्षाचा मेळावा आहे आणि त्या व्यासपीठावर ते त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असतात. पण 3.5 मुहूर्तांपैकी दसरा हाही एक शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे या मुहूर्तावर किंवा घटस्थापनेच्या मुहूर्तावर काही अधिकृत घोषणा होते का, या बाबतीतलाही एक अंदाज आपण व्यक्त करू शकतो. पण याआधी अनेकदा शिवसेना युबीटीच्या नेत्यांनी सांगितलं आहे की आम्हाला युतीची अधिकृत घोषणा करण्याची तितकी घाई नाही. ज्या वेळेस महापालिका निवडणुका अधिकृतपणे जाहीर होतील त्यावेळेस युतीची घोषणा अधिकृतपणे केली जाईल. त्याआधी जागा वाटपासंदर्भात जी बोलणी आहेत किंवा जागा वाटपातले जे काही पेच आहेत ते लवकरात लवकर सोडवणं हा याला आमचं प्राधान्य असू शकतं. नक्कीच दिनेशजी, पुन्हा एकदा आपण बातमी पाहूया की महापालिका निवडणुकांसंदर्भामध्ये दोन्ही ठाकरेंमध्येही पहिली बैठक होत आहे. उद्धव ठाकरे स्वतः शिवतीर्थवर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर मी यापूर्वीच सांगितलं आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही जो काही आमच्या कोर ग्रुप किंवा आम्ही जे काही आमचा पक्ष आहे आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणातही एकत्र यावं. आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय. शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले. राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले. आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं, एकत्र आले. त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे याच्या मधात? कोणाचाही आक्षेप नाही आहे. त्यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवावी. आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आ गए तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है. मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल. दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत. आज भेटत नाही, ते पूर्व लग्नात भेटतात. मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात, भेट जाऊच राहतात. त्यांनी काही असं आता ते काय भेटतात ते जरा विचारलं पाहिजे ना. पालिका निवडणुका संदर्भात काही महायुतीवर कुठलाच परिणाम नाही. महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे. चांगलं आहे ना, दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशाला. दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी. राजकीय साथ वेगळी आहे, पण एखादं गद एकत्र असेल तर एकत्र येत असेल तर मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा. लार्ज महाराष्ट्राचं हित हे महत्त्वाचं आहे.
आणि त्याच्यासाठी कोण कोणाला सामावून घेतं हे दुय्यम आहे. त्याच्यामुळे याची चर्चा नंतर करता येईल, का आजच चर्चेचा विषय नाही आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या पालिका निवडणुकांसंदर्भामध्ये पहिली ही राजकीय बैठक होत आहे. 2 तास उलटून गेलेले आहेत. उद्धव ठाकरे अजूनही शिवतीर्थवर आहेत. तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे. दिनेशजी, मगाशी आपण एकूणच या सगळ्याचा परिणाम शिंदेच्या शिवसेनेवर कसा होईल हे देखील पाहत होतो. भाजपला असं वाटतं की अमराठी जी मतं आहेत ती एकवटतील आणि त्यामुळे भाजपला त्याचा फायदा होईल. राज ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या भूमिका पाहिल्या तर त्याचा फटका उलट उद्धव ठाकरे यांना जास्त बसेल अशी ही एक चर्चा त्यामुळे होती. तर 2 बंधू एकत्र आल्यामुळे मराठी मतं जरी एकत्र आली तरी जो अमराठी टक्का मुंबईमध्ये वाढलेला आहे त्याचा काही फटका ठाकरे बंधूंना बसेल असं वाटतं का, की मग ठाकरे बंधूंचं इंजिन सुसाट सुटेल असं तुम्हाला वाटतं? बघा, परप्रांतीय मतं एकत्र येण्यानं शिवसेनेला नुकसान झालेलं आहे हे आपण 2017लाच बघितलं. बघा, 2017च्या आधी मुंबई महापालिकेत भाजपची स्थिती होती साधारण 30-32 इतकी नगरसेवकांची संख्या असायची. 2014 नंतर नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यानंतर जर आपण परिस्थिती बघितली तर 2017ला शिवसेना भाजप हे स्वतंत्र निवडणुका लढले होते. शिवसेना 84 जागांवर विजयी झाली तर भाजपने 32 वरून 82 जागांवर झेप घेतली. म्हणजे फक्त अवघ्या 2 जागांचा फरक होता. नंतरच्या काळात वर्षभरात काही राजकीय समीकरणं बदलली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत म्हणजे त्यावेळेस जी एकसंघ शिवसेना होती, मनसेचे 6 नगरसेवक फुटून उद्धव ठाकरेंबरोबर गेले. काही अपक्ष नगरसेवक जोडले गेले. असं संख्याबळ पाहता 103 पर्यंत शिवसेना मुंबई महापालिकेत पोहोचली. त्यावेळेसही जेव्हा 84 आणि 82 2 जागांचं अंतर होतं तरी भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला नव्हता. भले भाजपची सत्ता होती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, पण भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला संधी दिली गेली आणि फडणवीसांनी भूमिका घेतली होती की आम्ही पहारेकरी म्हणून मुंबई महापालिकेत कामगिरी पार पाडू. नंतरच्या काळात पुन्हा एकदा 2017 नंतर भाजप आणि शिवसेना युती झाली. 2019ला परत ती युती निकालानंतर तुटली आणि 2019 नंतर महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारणच बदललंय. पण आता गेल्या 3 ते 4 महिन्यात आपण जे मुद्दे पाहतो आहोत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं आणि विशेषतः मुंबई महापालिका जी देशभरात निवडणूक चर्चेचा विषय असते, प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते, त्यातही स्थानिक मुद्द्यांपेक्षा परप्रांतीय वोट बँक कशी मजबूत करता येतील त्यासाठी हिंदी भाषा सक्तीचा निर्णय असेल, कबुतरांचा निर्णय असेल, परप्रांतीयांना होत असलेली मारहाण होत असेल, हे सगळे मुद्दे हे परप्रांतीय वोट बँक घट्ट करण्यासाठीचे राजकीय डावपेचातले मुद्दे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंना कल्पना आहे की परप्रांतीय वोट एक गठ्ठा त्यांना पडणार नाहीयेत. काही हिंदुत्ववादी मतं त्यांनाही पडतील. जशी मराठी मतांमध्येही विभागणी आहे, ज्यात भाजपचाही मतदार आहे, काँग्रेसचाही मतदार आहे, पण निश्चित ठाकरे बंधूंची भिस्त ही मराठीवर असेल आणि मराठी माणसामध्ये एक संधी ठाकरेंना द्यावी जेव्हा ते एकत्र येत आहेत. थोडासा भावनिकही मुद्दा याला स्पर्श करून जाईल. त्यामुळे या 2 बंधूंची भिस्त ही मराठी मतांवर आणि भाजपची भिस्त परप्रांतीय मतांवर आणि या सगळ्यात शिंदे शिवसेनेला मेजर सेटबॅक बसू शकतो अशी चर्चा किंवा असं राजकीय विश्लेषण या निमित्तानं केलं जाऊ लागलंय. जी शिंदे शिवसेना विधानसभा लोकसभेमध्ये राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाला अडसर ठरत होती, आता शिंदे शिवसेनेला जुळवून घ्यायचं होतं, पण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती करतायत असं म्हटल्यानंतर शिंदे शिवसेना आणि राज ठाकरे युती थोडीशी अशक्य पाहायला मिळते. नक्कीच दिनेश, जागा वाटपा संदर्भात देखील आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया.